भावा भूक लागली रे, पैसे पण नाहीयेत. बाहेर मस्त पाऊस पडतोय. चहासोबत अजून काहीतरी पाहिजे होतं यार. भूक लागली. मध्यंतरी सोशल मीडियावर सुरू असलेलं एक ट्रेंड, टेल मी यू आर अ महाराष्ट्रीयन विदाउट टेलिंग मी यू आर अ महाराष्ट्रीयन. प्रश्न काहीही असू दे. सगळ्याचं उत्तर एकच आहे. वडापाव. मुंबईची शान, स्ट्रगलर्सची जान, महाराष्ट्राची ओळख आणि सर्वसामान्य मराठी माणसाचा अभिमान. वडापाव. नुसतं नाव घेतल्यानेच तोंडाला पाणी सुटलं ना? आता तुमच्यातल्या काही जणांना नुसत्या नावानेच वडापावच्या क्रेविंग सुद्धा होत असतील. पण मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की सर्वसामान्यांच्या आणि प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यातला हा अविभाज्य घटक नक्की बनवला तरी कोणी? तर याच विषयाची माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असरत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आता सरळ मुद्द्यावर येत आजच्या भागाला सुरुवात करूया. 60च्या दशकात दादरच्या एका चाळीत राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते पोहे, शिरा, भजी असे पदार्थ विकायचे. पण एक दिवस त्यांना याच भजीमध्ये जर बटाट्याची भाजी भरून विकली तर, असा प्रश्न पडला आणि त्यांनी हा प्रयोग केला सुद्धा. आता लोकांना त्यांचा प्रयोग इतका आवडला की त्यांच्या ह्या बटाटा वड्याची संपूर्ण मुंबईत चर्चा होऊ लागली. पण मग वड्यासोबत पाव कसा आला, तर यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सुरुवातीच्या काळात लोकांना हा वडा तर आवडायचा, पण नुसता वडा खाणं हे त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. मग आपल्याकडूनच काहीतरी कमी राहतंय का, असं अशोक यांना सारखं वाटत राहायचं. मग अशातच अशोक यांनी आणखीन एक प्रयोग करायचं ठरवलं. त्या काळी मुंबईत इराणी कॅफे चांगलेच चालायचे आणि या कॅफेमध्ये पाव बनवले जायचे. हे पाव स्वस्त तर होतेच, सोबतच ते अगदी नरमही असायचे. मग हेच बघून त्यांनी पावामध्ये चटणी घालून त्यासोबत वडे द्यायला सुरुवात केली. पण ह्यावेळी त्यांचा प्रयोग इतका यशस्वी झाला की आजूबाजूच्या नाश्तेवाल्यांनीही त्यांची कॉपी करायला सुरुवात केली आणि अशानेच वडापाव ही संकल्पना हळूहळू संपूर्ण मुंबईत पसरू लागली. पण मग अख्ख्या महाराष्ट्रात वडापाव इतका प्रसिद्ध कसा काय झाला असेल? तर ही गोष्ट आहे 70 ते 80च्या दशकातली. महाराष्ट्रात मंदी सुरू होती आणि अशातच गिरणी कामगारांच्या संपानंतर हजारो लोकांची नोकरी सुटली आणि ते आपापल्या गावी बसून होते. पण मग आता कामधंदा तर नाही, मग पोट कसं भरायचं, हा प्रश्न प्रत्येकासमोरच होता. त्यावेळीही सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी पुढे आला वडापाव. हा, आता ऐकायला थोडं कॉमेडी वाटत असलं तरी सुद्धा त्या काळात गावोगावी लोकांनी आपलं पोट भरण्यासाठी वडापावच्या गाड्या टाकल्या आणि त्यातूनच ते आपला उदरनिर्वाह करू लागले. आणि यातूनच मुंबईचा वडापाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची शान बनला. तर मंडळी, ही होती वडापावची स्टोरी. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि हो, तुमच्या एरियामध्ये सगळ्यात भारी वडापाव कुठे मिळतो हे आम्हाला नक्की कळवा खाली कमेंट सेक्शनमध्ये. तो आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आणखीन एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.